नमस्कार मंडळी. उपवासाचे पदार्थ करायचे झाले ना तर त्याला खूप कमी साहित्य लागतात ना आणि करायला पण खूप छान वाटतं, पटकन पण बनतात. तर असाच झटपट बनणारा एक पदार्थ आपण करूया. तर मी बटाटे उकळून घेते, ते थंड होईपर्यंत मिरच्या ठेचून घेतलेल्या आहेत. तर आता कुकरसुद्धा तोपर्यंत थंड झाला आहे. तर आता बटाटेसुद्धा सोलून घेतले आहेत. आता पोटॅटो मॅशरने हे जे बटाटे आहेत ते मी छान मॅश करून घेतलेले आहेत. मग त्याच्यामध्ये जो आपण हिरवी मिरची ठेचली होती ती, मीठ आणि कसुरी मेथी टाकली आहे आणि वरून टाकलेलं आहे हे वरईचं पीठ आहे ना ते आहे. अगदी बारीक असं मी मिक्सरमधून वाटून घेतलं आहे. जर हे पीठ बारीक वाटलं नाही ना तर भाकरी जी आहे ती फाटणार. तर आता बघा एकदम बारीक असं पीठ छान मळून घेतलं आहे आणि जशी आपण भाकरी करतो ना सेम तसेच भाकरी करून घ्यायच्या. तर मी तुम्हाला विविध प्रकारे करून दाखवलेले आहेत. तर बघा भाकरी माझी छान तापून झाली, अजिबात कट झाली नाही. पण जरी तरी फाटली ना तरीसुद्धा पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवलं आहे. एका भांड्याने कट करायचं, वाटीने किंवा एखाद्या प्लेटने वगैरे, आणि ती भाकरी जशी आपण टाकतो ना तशी टाकायची. आता जर का तुम्हाला तेल लावायचं असेल तर तेल लावा किंवा नाही लावायचं असेल तरी चालेल. आता मी यात कसुरी मेथी का टाकली, तर कसुरी मेथी यासाठी कारण की मग मला उपवासात खायचं नव्हतं ना. आता आपण 3-4 दिवस जर उपाशी असेल तर आपल्याला खावंच वाटेल. मग मी ते खायला नको ना म्हणून मी मुद्दाम कसुरी मेथी टाकली. तुम्ही टाकू नका. आता मी दहीमध्ये टाकलेलं आहे साखर, मीठ आणि जी मिरची वाटली होती ना ती थोडीशी टाकली आहे. खूप छान लागते. तर तुम्हीसुद्धा हे पराठे नक्की करून बघा. पराठे म्हणा किंवा भाकरी म्हणा. आणि तुम्हाला जर का ही माझी साडी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये बुकिंग नंबर दिलेला आहे. चला तर मग बाय बाय.